कुरकुरे म्हटलं ना, की सगळ्यांचीच आवडती रेसिपी मग लहान असो किंवा मग मोठे असो. परंतु हे कुरकुरे आज आपण घरीच बनवणार आहोत, तेही अगदी 100% हेल्दी पद्धतीने. आणि हे कुरकुरे आपण वर्षभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो, अजिबात खराब होत नाही. तर चला मग कुरकुरे कसे बनवायचे ते बघूया. तर सगळ्यात आधी कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 बटाटे. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाट्यांची जी वरची साल आहे ना, ती काढून घेतली आहे. साल काढल्यानंतर बटाटा हा पाण्यामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून बटाटा काळा होणार नाही किंवा मग लाल पडणार नाही. आता एक खोलगट भांडं घेऊया, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया आणि ही अशा पद्धतीने एक मीडियम साईजची किसणी घेऊया. आता या किसणीवर दोघंही बटाटे किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून बटाट्याचा जो किस आहे तो पाण्यामध्ये पडेल आणि पाण्यामध्ये बटाट्याचा किस राहिल्यामुळे बटाट्याचा किस हा लाल होणार नाही किंवा काळासुद्धा पडणार नाही. त्यानंतर किसलेला बटाटा हा अशा एका मोठ्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टाकूया आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. जेणेकरून बटाट्याच्या किसमधील जेवढंही स्टार्चचं पांढरं पाणी आहे ना, ते पूर्ण निघून जाईल आणि हा असा बटाट्याचा किस स्वच्छ आणि पांढरा होईल. तर तुम्ही बघू शकता इथे बटाट्याचा किस मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता एक जाड तळाची कढाई घेऊया आणि एक वाटी घेऊया. किचनमधील कोणतीही वाटी किंवा कप सिलेक्ट करून घ्यायचा आहे, कारण त्याच वाटीच्या किंवा कपाच्या मापाने इथे आपल्याला साहित्य मोजून घ्यायचं आहे. कढईमध्ये 4 वाट्याभर एवढं पाणी आपण मोजून घ्यायचं आहे. पाणी घेताना नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे. कढईमध्ये 4 वाट्या पाणी टाकल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि यामध्येच टाकूया 1 चम्मच चवीपुरता मीठ. मीठ टाकल्यानंतर जो बटाट्याचा किस आपण किसलेला आहे ना, त्यामधील पूर्ण पाणी आपण इथे निथळून घ्यायचं आहे आणि हा बटाट्याचा किस या पाण्यामध्ये टाकायचा आहे. बटाट्याचा किस पाण्यामध्ये टाकल्यानंतर छान असा शिजवून घ्यायचा आहे, जेमतेम 7 ते 8 मिनिटापर्यंत. इथे अगदी गॅसच्या मीडियम फ्लेमवर बटाट्याचा किस अगदी मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. बटाट्याचा किस जो आहे तो अगदी बारीक आहे, त्यामुळे पटकन हा जो बटाट्याचा किस आहे ना, पटकन शिजतो. त्यामुळे अधूनमधून चाळत राहायचं आहे आणि चेकसुद्धा करत राहायचं आहे. तर इथे 7 ते 8 मिनिटे झाले आहेत. मिश्रण बऱ्यापैकी छान उकळलेलं आहे आणि आता आपण चेक करूया की बटाट्याचा किस शिजला आहे की नाही. या पद्धतीने थोडा बटाट्याचा किस आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि चुरून बघायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही बटाट्याचा किस अगदी मॅश होतो आहे, चुरला जातो आहे, म्हणजे बटाट्याचा किस अगदी परफेक्ट शिजलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण अगदी मंद करायची आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपण इथे रवा घ्यायचा आहे. ज्या वाटीच्या मापाने आपण पाणी घेतलं होतं ना, त्याच वाटीच्या मापाने रवा घ्यायचा आहे आणि अगदी थोडा थोडा रवा या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. एका हाताने रवा थोडा थोडा टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने चाळत राहायचं आहे, जेणेकरून मिश्रणामध्ये गठोळ्या अजिबात होणार नाही. रवा कच्चा असल्यामुळे आणि पाणी अगदी हाय टेम्परेचरचं गरम असल्यामुळे रवा टाकल्यावर लगेच मिश्रणामध्ये गठोळ्या होतात. त्यामुळे अगदी हळूहळू रवा टाकायचा आहे आणि लगेच एका हाताने मिक्स करत जायचं आहे. जर तुमच्याकडे घोट्या असेल तर घोट्या तुम्ही घेऊ शकतात किंवा मग ह्या पद्धतीने विस्कर घेतलं, चम्मच घेतला तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण मंद आचेवर छान अशा पद्धतीने मिक्स करत करत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करत असताना थोड्याफार जर गठोळ्या झाल्या असतील ना, तर काही हरकत नाही. या पद्धतीने मॅशर घ्यायचं आहे आणि मॅशरने सगळ्या गाठी व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून बटाटा जो आहे तो व्यवस्थित चुरला जाईल आणि रव्याच्या गाठीसुद्धा व्यवस्थित चुरल्या जातील. तर इथे मी 3 ते 4 मिनिटापर्यंत सगळं मिश्रण जे आहे मॅश करून घेतलं आहे आणि अतिशय मस्त असं मिश्रण तयार झालं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण 4 ते 5 मिनिटापर्यंत छान वाफवून घ्यायचं आहे. अधूनमधून चाळत सुधारायचं आहे, जेणेकरून जे बॅटर आहे ते तळाला चिटकणार नाही आणि गठोळ्यासुद्धा होणार नाही. तर इथे चम्मचने किंवा मग विस्करने छान प्रकारे व्यवस्थित मिक्स करत करत रवा छान असा वाफवला गेला की मस्त असं मिश्रण तयार होतं. मिश्रणाची थिकनेस तुम्ही बघू शकतात, अगदी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. ह्या पद्धतीने मिश्रण तयार करायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करूया आणि ह्या पद्धतीने आपल्याकडे मिठाच्या ज्या पुड्या असतात ना किंवा मग पिशव्या असतात ना, त्या घेऊया. जर अशा पिशव्या नसतील तर ही अशी प्लास्टिकची पिशवी घेतली तरीसुद्धा चालेल किंवा मग पायपिंग बॅग घेतली तरीसुद्धा चालेल. मिश्रण गरम गरम असतानाच ह्या पद्धतीने पिशवी घ्यायची आहे आणि ह्या पिशवीमध्ये आपण हे बॅटर ओतायचं आहे. कारण मिश्रण जर थंड झालं ना, तर ते व्यवस्थित नंतर कुरकुरे तयार करता येत नाही. त्यामुळे मिश्रण अगदी कोमट असतानाच हे सगळं मिश्रण पटापट कुरकुरे तयार करण्यासाठी घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो पिशवीमध्ये मी सगळं बॅटर बऱ्यापैकी टाकून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने कोन तयार करून घेतला आहे. आता इथे मी उन्हामध्ये पॉलिथिनचा जो पेपर असतो तो खाली अंथरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण या कोनची जी पुढचं टोक आहे ना, ते थोडंसं कापून घेऊया आणि ह्या पद्धतीने कुरकुरे व्यवस्थित टाकून घेऊया. या पद्धतीने लांब लांब स्टिक अशा टाकून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित सुकतील आणि
कुरकुरेसुद्धा छान तयार करता येतील. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये कुरकुरे बनवत असणार आणि मिश्रण जर थंड झालं तर हरकत नाही, अगदी कडकडीत गरम पाणी करायचं आहे आणि त्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे. लगेच मिश्रण छान गरमागरम होतं आणि सैलसुद्धा होतं. मिश्रण सैल झालं की लगेच अशा पद्धतीने बॅगेमध्ये किंवा मग पिशवीमध्ये टाकूया आणि अशा पद्धतीने कुरकुरे पॉलिथिनच्या पेपरमध्ये कडक उन्हामध्ये सुकवण्यासाठी तयार करूया. तर इथे तुम्ही बघू शकता जी प्लास्टिकची पिशवी आहे ना, ती पिशवीमध्ये सुद्धा मी बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने कोन तयार करून सगळे मिश्रण मी ह्या पद्धतीने स्टिकसारखं लांब लांब तयार करून घेते आहे. आणि आता 2 दिवस आपण कडकडीत उन्हामध्ये हे जे कुरकुरेचे स्टिक आहेत ना, छान सुकवून घेऊया. तुम्ही ह्या बॅटरचे सोऱ्यामध्ये सुद्धा बॅटर टाकून चकल्या तयार करू शकतात आणि त्यापासून सुद्धा फ्राय करून कुरकुरे तयार करू शकतात. तर इथे मी चकल्या न करता हे अशा लांब लांब स्टिक तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये या स्टिक छान सुकवून घ्यायचे आहेत. आता हे कुरकुरे सुकल्यानंतर अगदी आकसतात आणि अगदी बारीक होतात, परंतु फ्राय केल्यानंतर परत त्या छान जाडसर होतात. आता पूर्ण कुरकुरे आपण इथे सुकवून घेतलेले आहेत आणि ह्या पद्धतीने लांब लांब काड्या तयार झाल्या आहेत. आता ह्या काडींचा बंच तयार करूया आणि तुकडे तयार करून घेऊया. तर ह्या पद्धतीने मी ते हातानेच तुकडे करून घेते आहे. अगदी पटकन तुकडे होतात, जेणेकरून फ्राय करायला सुद्धा सोपं होईल आणि स्टोअर करायचं असेल तर स्टोअरसुद्धा आपण हवाबंद डब्यामध्ये किंवा मग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एखाद्या पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. अगदी वर्षभर काय तर 2 ते 3 वर्षभर अजिबात खराब होत नाही. जेव्हाही वाटलं तेव्हा काढूया आणि फ्राय करून चहाच्या वेळी किंवा मग इव्हनिंग टाईमला स्नॅक्सच्या वेळी लहान मुलांना आपण देऊ शकतो. अगदी हेल्दीरित्या आपले कुरकुरे स्टिक तयार झाले आहेत. आता फ्राय कसे करायचे ते सुद्धा बघणार आहोत. त्यासाठी तेल बाजूला गरम करूया. तेल गरम होईपर्यंत छान एक कुरकुरे मसाला तयार करून घेऊया. कुरकुरे मसाला तयार करण्यासाठी अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट, अर्धा चम्मचभर हळद, अर्धा चम्मचभर जिरे पावडर, अर्धा चम्मचभर बडीशोप पावडर, अर्धा चम्मचभर चाट मसाला, अर्धा चम्मचभर आमचूर पावडर, दोघांपैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकतात, अर्धा चम्मचभर कसुरी मेथी किंवा मग वाळलेली कोथिंबीर घेतली तरीसुद्धा चालेल आणि अर्धा चम्मचभर काळं मीठ किंवा मग साधं मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. अगोदरसुद्धा आपण कुरकुऱ्यांमध्ये मीठ वापरलं आहे, त्यामुळे अगदी बेतानेच मीठ घालायचं आहे. तयार झालेला मसाला बाजूला ठेवूया आणि कुरकुरे फ्राय करून घेऊया. त्यासाठी अगदी कडकडीत आपण इथे तेल गरम करून घ्यायचं आहे. कडकडत्या तेलामध्ये कुरकुरे टाकायचे आहेत आणि लगेच गॅसची फ्लेम मंद करायची आहे. मंद आचेवर काही सेकंदासाठी कुरकुरे स्टिक छान प्रकारे खालीवरती व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहेत. जेणेकरून काही सेकंदासाठी आपण कुरकुरे तेलामध्ये व्यवस्थित चाळले ना तर आतपर्यंत छान व्यवस्थित तळले जातात आणि खुसखुशीत तयार होतात. तर या पद्धतीने अगदी पांढरे शुभ्र कुरकुरे फ्राय झाले आहेत. आता हे झाले साधे कुरकुरे. आपण हे कुरकुरे चहाबरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा मग अगदी लहान मुलं जे तिखट खातच नाही त्यांच्यासाठी अगदी बेस्ट आहे. तर ह्या पद्धतीने मी बऱ्यापैकी कुरकुरे छान फ्राय करून घेते आहे, कारण मी इथे बऱ्यापैकी कुरकुरे तयार करून घेते आहे. काही साधे कुरकुरे तयार करते आहे आणि काही मसाला कुरकुरे तयार करते आहे. मसाले कुरकुरे तयार करत असताना जर तुमची लहान मुलं खूप तिखट खात असणार तर मग मसाल्याची क्वांटिटी तुम्ही थोडीशी वाढवू शकतात, तिखटचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतात आणि अगदी मीडियम तिखट खात असतील तर तिखटचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे. किंवा मग मोठ्यांसाठी जर तुम्ही मसाला कुरकुरा तयार करत असणार तर मग तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. तर इथे मी बऱ्यापैकी कुरकुरे फ्राय करून घेतले आहेत. आता हे जे फ्राय केलेले कुरकुरे आहेत ना 8-15 दिवस आपण स्टोअर करून खाऊ शकतो, अजिबात खराब होत नाही किंवा मग तेलकट वाससुद्धा येत नाही. त्यानंतर जे कच्चे कुरकुरे आहेत ना ते आपण 2 ते 3 वर्षभर पिशवीमध्ये किंवा मग हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. अजिबात 2 ते 3 वर्षभर खराब होत नाही, तोपर्यंत पुरणारच नाही, परंतु खराब अजिबात होणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता साधे कुरकुरे आपले तयार झाले आहेत. हे साधे कुरकुरे आपण अगदी लहान मुलांना किंवा 1 ते 1.5 वर्षाच्या मुलांना खाऊ घालून देऊ शकतो किंवा मग आपण सुद्धा चहाबरोबर खाऊ शकतो. अगदी हेल्दी पद्धतीने आपण कुरकुरे तयार केले आहेत, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना बिनधास्तपणे देऊ शकतात. आता साधे कुरकुरे आपले तयार झाले आहेत. आता मसाला कुरकुरे कसे बनायचे ते बघूया. मसाला तर आपला तयार झाला आहे. आता एका वाटीमध्ये मी कुरकुरे घेतले आहेत. या कुरकुऱ्यांवरती तयार केलेला मसाला टाकूया आणि टॉस करून घ्यायचा आहे किंवा मग ह्या अशा चम्मचने मिक्स करून घेतला तरीसुद्धा चालेल. फक्त कुरकुऱ्यांना मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे. हा मसाला कुरकुरा अगदी टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या लहान मुलांना किंवा मग मोठ्यांना नक्कीच खाऊ घाला. तुम्ही सुद्धा खा. अगदी मोजक्या साहित्यात बनणारी 100% हेल्दी रेसिपी आपली तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना तर हमखास ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी जराही आवडली असेल ना प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. मित्रपरिवारासोबत शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
थँक्स फॉर वॉचिंग.